नमस्कार मंडळी. आज ना बघा विंटर स्पेशल सरसों का साग मक्के की रोटी केली. बघा ह्या भाज्या मी 2 दिवस झालं गोळा करून मी आज ही रेसिपी तयार केली. तर बघा नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि ह्या रेसिपी माझ्या कशा वाटतात ते कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. अजून चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब केलं नाही आहे तर नक्की सबस्क्राईब करा. नक्की करा. मला सबस्क्राईबची गरज आहे तर तुम्ही नक्की करा. मी माझ्या ह्या रेसिपी मी एकदम सोप्या पद्धतीने कसं दाखवते नक्की बघा. चॅनलवर ही शॉर्ट पण टाकलेली आहे आणखी मोठा व्हिडिओ पण टाकलेला आहे तर नक्की तुम्ही बघा. सर्व भाज्या मी धुवून घेतलेले आहेत. बघा कांद्याची पात घेतली, परत पालक घेतला, मुळ्याची पानं घेतली, थोडंसं हे घेतलं मेथीची पानं घेतली. मेथीची पानं थोडीच कमीच घेतली मी कारण ती कडवट असतात ना. तर सर्व भाज्या धुवून मी सगळ्या बारीक चिरलेल्या आहेत. बीटाची सुद्धा पानं मला मिळाली तर ती पण साग मी वापरलेलं आहे. खूप छान झाली भाजी बघा. इतकी टेस्टी झाली ना तर तुम्ही नक्की एकदा करून कोणतं पण साग तुम्हाला मिळेल ते तुम्ही वापरू शकता. बघा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रक आणि लसूण मीठ घालून मी बारीक वाटलेले सगळ्यामध्ये ठेचलेले ओबडधोबड. तर मी हे सर्व साग मी पातेल्यामध्ये घालून 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि 1 चमचा मीठ घातलेलं आहे, अर्धा चमचा. आणि ओबडधोबड केलेला सर्व मसाला मी घातलेला आहे पातेल्यामध्ये आणि खालीवर करून चांगला अर्धा पाऊण तास मी शिजू दिलेलं आहे. एकदम गाळ शिजलेलं गाळ झाल्यावर मी रवीने हाटलेलं आहे बघा. तुम्हीसुद्धा असं तुमच्याकडे जर नसेल तर चमच्याने तुम्ही मॅश करू शकता कारण शिजल्यावर ते हे मॅश होतं. आणि मक्याचा आटा मी मॉलमधून आणलेला आणखी ते 2 चमचा पीठ घेऊन मी त्याची पेस्ट करून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे भाजीमध्ये आणि चांगलं ढवळून चांगलं मिक्स करून चांगलं शिजू द्यायचं. आणखी खूप छान झाली, टेस्टी झाली आणि एकदम गाळ झाली बघा आणि मिळून आलेले. तर मी फोडणीला मी तेल आणि तूप पण वापरलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं जिरं घातलेलं आहे, अर्धा चमचा. 3-4 लाल मिरच्या घातलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या पण 2 घातलेले आणि लसूण भरपूर ठेचून घालायचं आणि 1 कांदा मोठा घातला. चांगला फ्राय करायचा, ब्राऊन करायचा. आपण शिजवलेली जी भाजी आहे ना ती पूर्ण घालायची आणि खूप टेस्टी झाली भाजी बघा. तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार घाला. आणखी एकदम टेस्टी झाली आहे. आणखी वरून मी ताजं लोणी घातलेलं आहे, कोथिंबीर आणि लोणी पण घातलेलं आहे. तुम्ही नक्की ही भाजी तुम्हाला कशी वाटली माझ्या चॅनलला कमेंट करा. आणि हे पीठ मी मॉलमधून आणलेलं आहे आणि 2च भाकरी मी केलेल्या आहेत आणि भाकरी मी थंड पाण्यातच केलेले आहेत. थोडंसं मीठ घातलं, चांगलं मळून घ्यायचं, मॅश करून घ्यायचं. आणि मी काही गरम पाणी केलेलं नाही आहे, थंड पाण्यामध्येच मी मळलेले आहेत कारण भाकरीची मला सवय आहे आणि मी भाकर करत असते. तुम्हाला मी माझ्या चॅनलवरती ज्वारीची भाकर, नाचणीची भाकर, तांदळाची भाकर, परत अजून बऱ्याच मी सगळ्या प्रकारच्या भाकर तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत. बाजरीची भाकर, आता मी बाजरी पण आणणार आहे. बघा हे लोणी मी घातलेले. कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की बघा
आणि माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हो सर्वांना शेअर करा. म्हणजे रेसिपी खूप जणांना बघायला मिळू दे. आणि बघा हे दही मी असं साठवून ठेवते 8 दिवसाचं साई. आणखी मग ते मी ज्या दिवशी करायचं आहे ना त्या दिवशी रात्री मी दही घालून मिक्स करून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते हलवूनच मी लोणी काढते. बघा लोणी निघालं. थोडं 5 मिनटं हलवलं ना की चांगलं लोणी निघतं. बघा कशी वाटली रेसिपी. लाईक शेअर सबस्क्राईब